नमस्कार आदरणीय पालक आणि विद्यार्थी मित्रांनो, बालाजी एज्युकेअरमध्ये आपले स्वागत आहे। विद्यार्थी मित्रांनो, या व्हिडिओ मार्फत आपण फिजिओथेरपी प्रवेश प्रक्रियेसंदर्भात माहिती घेणार आहोत। महाराष्ट्रामध्ये अनेक असे विद्यार्थी आहेत की ज्या विद्यार्थ्यांना फिजिओथेरपीमध्ये प्रवेश घेण्याची इच्छा आहे, तर हे विद्यार्थी फिजिओथेरपीची प्रवेश प्रक्रिया कधी सुरू होणार या संदर्भात अनेक प्रश्न विचारत आहेत। तर या व्हिडिओ मार्फत आपण एक टेंटेटिव्ह डेट पाहणार आहोत। त्यासोबतच फिजिओथेरपीचे वार्षिक फी स्ट्रक्चर काय आहे, जर तुम्हाला कमी मार्क असतील तर स्कॉलरशिप मिळेल का व एकूण खर्च किती येऊ शकतो या संदर्भात देखील आपण या व्हिडिओ मार्फत माहिती घेणार आहोत। या व्हिडिओला महाराष्ट्रातील इतर गरजू विद्यार्थ्यांपर्यंत शेअर करा व फिजिओथेरपी संदर्भात जर तुम्हाला अशाच प्रकारे पुढे देखील माहिती हवी असेल तर या व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक करा। तर विद्यार्थी मित्रांनो, महाराष्ट्रामध्ये सध्या MBBS व BDS कॅप राऊंड 1 ची प्रोसेस सुरू आहे। या राऊंडचा जर आपण शेड्यूल पाहिला तर तुम्ही या ठिकाणी पाहू शकता, जे काही नवीन वेळापत्रक CET सेलद्वारे देण्यात आलेला आहे त्यानुसार MBBS व BDS चा जो काही कॅप राऊंड 1 आहे तो 30 ऑगस्ट रोजी जाहीर होणार आहे व विद्यार्थी 31 ऑगस्ट पासून 4 सप्टेंबर पर्यंत जेही कॉलेज त्यांना मिळालं आहे अशा कॉलेजमध्ये प्रवेश करतील। तर जी काही फिजिओथेरपीची प्रवेश प्रक्रिया आहे ती 4 सप्टेंबर नंतरच सुरू होईल, कारण जोपर्यंत MBBS व BDS चा कॅप राऊंड 1 पूर्ण होत नाही तोपर्यंत दुसरी प्रोसेस सुरू करणार नाहीत। त्यामुळे ज्याही विद्यार्थ्यांना महाराष्ट्रामध्ये फिजिओथेरपीला ॲडमिशन घेण्याची इच्छा आहे अशा विद्यार्थ्यांना फर्स्ट वीक ऑफ सप्टेंबरपर्यंत वेट करावा लागेल। 4 सप्टेंबर नंतरच रजिस्ट्रेशन रिगार्डिंग व फिजिओथेरपीचे राऊंड कशा पद्धतीने होतील त्या संदर्भात विद्यार्थ्यांना अपडेट मिळेल। तर विद्यार्थी मित्रांनो, वेळापत्रक तर तुम्हाला कळालंच की टेंटेटिव्ह डेट्स काय आहेत। त्यापुढे जर आता आपण फिजिओथेरपीचं फी स्ट्रक्चर पाहिलं तर या ठिकाणी आता आपण एका कॉलेजचं उदाहरण पाहणार आहोत। ज्याही विद्यार्थ्यांना 50, 60, 100, 150, 200 पर्यंत मार्क असतील व कॅप राऊंड मार्फत फिजिओथेरपीला ॲडमिशन करायचं आहे अशा विद्यार्थ्यांनी हे फी स्ट्रक्चर पहा। जर कॅप राऊंडमध्ये तुमचं सिलेक्शन झालं तर तुम्ही या ठिकाणी पाहू शकता कॅटेगरीनुसार या कॉलेजची फी देण्यात आलेली आहे व महाराष्ट्रातील 90 ते 95% कॉलेजची फी याच प्रकारे आहे। या ठिकाणी तुम्ही पाहू शकता, जे विद्यार्थी ओपन, EWS, SEBC मध्ये आहेत व मुले आहेत या विद्यार्थ्यांना जी काही ट्युशन फी आहे ती आहे 98,000 रुपये, डेव्हलपमेंट फी आहे 9,819 रुपये, टोटल फी इथे तुम्ही पाहू शकता 49,090 रुपये जी काही स्कॉलरशिप आहे ती तुम्हाला मिळेल व वार्षिक फी तुम्हाला फक्त 58,909 रुपये प्रतिवर्ष पडेल। ही स्कॉलरशिप धरून आहे फीस। त्याखाली SC ST ला पाहू शकता 0 रुपये फीस आहे। जर तुमचे मार्क कमी देखील असतील व योग्य कॉलेजमध्ये जर तुमचं ॲडमिशन झालं तर अगदी मोफतमध्ये देखील तुमचं ॲडमिशन होऊ शकतं। या कॉलेजमध्ये 0 रुपये SC ST कॅटेगरीला फीस आहे। त्यानंतर जर आपण VJNT SBC कॅटेगरीचा विचार केला तर या कॅटेगरीमधील विद्यार्थ्यांना 9,819 रुपये फी आहे। OBCतील जे मुले आहेत त्यांना 58,909 रुपये, ज्या मुली ओपन, EWS, SEBC, OBC मध्ये येतात यांना तुम्ही या ठिकाणी पाहू शकता 9,819 रुपये प्रतिवर्ष फी आहे। त्याखाली तुम्ही मॅनेजमेंट कोटा व इतर जी काही फीस आहेत ती पाहू शकता। तर विद्यार्थी मित्रांनो, अशा प्रकारे तुम्हाला महाराष्ट्रातील सेमी प्रायव्हेट कॉलेजमध्ये फीस पडणार आहे। ही जी काही फीस आहे ती मागील वर्षीची आहे। यावर्षी यामध्ये 10-5 हजाराचा बदल होईल, त्यापेक्षा जास्त बदल होणार नाही। आणखी एक गोष्ट, प्रत्येक कॉलेजची जी काही फीस आहे ती वेगळी असते। त्यामुळे ॲडमिशन घेण्या अगोदर कोणत्या कॉलेजची किती फीस आहे, तिथे डेव्हलपमेंट फी किती आहे, टोटल फी किती आहे याची माहिती तुम्हाला असणं आवश्यक आहे। जर तुम्हाला यावर्षी फिजिओथेरपीमध्ये ॲडमिशन करण्याची इच्छा असेल
तर तुम्ही बालाजी एज्युकेअरमध्ये पेड काउन्सिलिंग जॉईन करू शकता. पेड काउन्सिलिंगमध्ये तुम्हाला सर्व A to Z माहिती योग्यरित्या दिली जाते व कमी फीसमध्ये आणि कमी बजेटमध्ये तुमचं ॲडमिशन विथ स्कॉलरशिप आपण मार्गी लावून देऊ शकतो. जर तुम्हाला कमी मार्क असतील, नीट अनक्वालिफाय असाल, तरीसुद्धा तुम्हाला महाराष्ट्रामध्ये फिजिओथेरपीला ॲडमिशन मिळेल. फक्त योग्य मदत आणि योग्य मार्गदर्शन घ्या, जेणेकरून तुमचं जे काही फिजिओथेरपीचं स्वप्न आहे ते पूर्ण होईल. जे काही स्कॉलरशिपला डॉक्युमेंट लागतात, प्रवेश प्रक्रिया कशा पद्धतीने होते, रजिस्ट्रेशन कधी करायचे असतात, राऊंडचे नियम काय आहेत, ही पूर्ण A to Z प्रोसेस तुम्हाला वैयक्तिक आमच्याद्वारे करून दिली जाते. त्यामुळे जर तुम्हाला बालाजी एज्युकेअरमध्ये पेड काउन्सिलिंग जॉईन करायचं असेल तर आजच आपली नावनोंदणी करा. शेवटच्या क्षणापर्यंत वाट पाहत बसू नका. एकदा जर रजिस्ट्रेशनचे शेड्यूल पडले फिजिओथेरपीसाठी तर त्यानंतर आपण नवीन विद्यार्थी घेत नाहीत. त्यामुळे जो काही निर्णय आहे तो तुम्ही आताच करा व योग्य व्यक्तीची मदत घेऊन आपलं फिजिओथेरपीचं स्वप्न पूर्ण करा. धन्यवाद.